नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या गणिताच्या तासामध्ये मी स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. या 7वीचा लास्ट चॅप्टर जो आहे आपला तो स्टॅटिस्टिक. स्टॅटिस्टिक आणि स्टॅटिस्टिकमधला पहिला पार्ट आपण शिकणार आहोत तो म्हणजे ॲव्हरेज. कारण ॲव्हरेजला खूप महत्त्व आहे स्टॅटिस्टिकमध्ये. ॲव्हरेज, व्हॉट इज मीन बाय ॲव्हरेज? ॲव्हरेज म्हणजे काय? बघा, आता समजा फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया की समजा तुम्ही शाळेत येत आहे, घरून शाळेत येत आहे. एक ए नावाचा स्टुडंट घरून शाळेत येतो आणि त्याला एक दिवस तो आला, त्याला 25 मिनटं लागले सायकलवर शाळेत यायला. आणि दुसऱ्या दिवशी त्याने खूप फास्ट चालवली सायकल. मग तो किती मिनटामध्ये आला? 15 मिनटात आला. म्हणजे याला दररोज शाळेत यायला किती वेळ लागू शकतो असं समजा आपण सरासरी काढायचं ठरवलं की मग त्याला दररोज शाळेत यायला किती वेळ लागतो? तो काही एवढ्या हळू पण येणार नाही आहे, म्हणजे एवढा जास्त वेळ पण त्याला लागणार नाही आहे, किंवा एवढ्या कमी वेळात तो रोज येणार नाही. मग आपण ह्या दोघांचा काय काढतो? मिडल टर्म काढतो. ह्या दोघांची कशी काढतो आपण? ती 25 आणि 15चे मिडल टर्म आपण काढतो. ती येणार 20. कशी केली आपण? समजा याला एवढा वेळ लागणार नाही, म्हणजे 5 मिनटं याला कमी लागतील. हे 5 मिनटं एवढ्या कमी वेळात पण जाणार नाही, 5 मिनटं याला जास्त लागतील. म्हणजे याला आपण काय केलं? इक्वल केलं. हे 5 जे जास्त आहेत ते इकडं घेतले, याच्यामध्ये मिळवले, हे झाले 20 मिनिट्स. हा जो मिडल टर्म असतो. आणि ॲव्हरेजमध्ये कसा काढतात तो? 25 + 15 डिवायडेड बाय 2. मग ते आलं 40 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 20. मग याला काय म्हणायचं? ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे काय? तर सरासरी. म्हणजे सरासरी आपल्याला किती वेळ लागू शकतो? आपण हे असे दैनंदिन व्यवहारामध्ये खूप आपण एक्झाम्पल बघतो की जसं रेनफॉल. इफ वी हॅव टू फाइंड आउट द ॲव्हरेज रेनफॉल ऑफ वीक अँड यू हॅव गिवन द डेली रेनफॉल संडे 200 मिलीमीटर, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. इथं बघा तुम्हाला 7ही दिवसाचा रेनफॉल दिलेला आहे आणि तुम्हाला काय काढायचं आहे? ॲव्हरेज काढायची. मग ॲव्हरेज काढायची तर कशी काढणार आपण? तर आपण काय करणार? याची सम करणार. मग आता ॲव्हरेजचा आपण एक फॉर्म्युला लिहूयात. ॲव्हरेज इज इक्वल टू, बघा, ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ क्वांटिटीज. सम ऑफ क्वांटिटीज. आता क्वांटिटीज समजा तुम्हाला इथं रेनफॉल दिलेलं आहे, कधी तुम्हाला अटेंडन्स दिलेलं असेल, कधी तुम्हाला टाईम दिलेला असेल, किंवा इतर काही दिलेलं असेल. जी पण क्वांटिटी दिलेली असेल तुम्ही त्याचं नाव पण लिहू शकता. फॉर एक्झाम्पल सम ऑफ द टोटल रेनफॉल ऑफ द वीक अँड डेज ऑफ डिवायडेड बाय डेज ऑफ वीक. पण हा जो फॉर्म्युला आहे सम ऑफ क्वांटिटीज डिवायडेड बाय नंबर ऑफ क्वांटिटीज, हा सगळ्यांनाच लागू पडतो. सम ऑफ क्वांटिटीज म्हणजे काय करायचं आपल्याला? आता जो वीक डेली रेनफॉल दिलेला आहे तुम्हाला वीकचा, त्याची काय करायची? ॲडिशन करायची आणि त्याला डिव्हायडेड बाय डेज ऑफ नंबर ऑफ डेज ऑफ वीक. किती दिवसाचा दिलेला आहे? 7. मग डिव्हायडेड बाय 7 त्याचे ॲडिशन करा. बघा, तोंडी येत असेल तर तोंडी करा, नसेल येत तर बाजूला तुम्ही उभे मांडणीमध्ये लिहून पण तुम्ही ॲडिशन करू शकता. याचं ॲडिशन येतं आहे बघा 980. 980 डिव्हायडेड बाय 7. डिव्हिजन पण याचं सोपं आहे, तोंडी येण्यासारखं आहे. जर तुम्हाला येत नसेल तर बाजूला तुम्ही भागाकार करा, पण हे तोंडी येण्यासारखं आहे, सोपं आहे खूप. 9 1 जा 9, 2 उरले, 9 4 जा 7 1 जा 7, 2 उरले, 7 4 जा 28 अँड 7 0 0. किती आला ॲव्हरेज रेनफॉल? 140 मिलीमीटर. प्रॅक्टिस सेट 54 आणि फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, द डेली रेनफॉल फॉर ईच ऑफ द डे ऑफ अ वीक. बघा, रेनफॉलचंच परत आलं. Each day of a week in a certain city is given in millimeters. Find the average rainfall during the week. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं आहे? ॲव्हरेज रेनफॉल सांगितलं आहे ड्युरिंग द वीक. मग आता दिलेल्या क्वांटिटीज काय आहे? तुम्हाला दिलेल्या क्वांटिटीज आहेत 9, 11, 8, 20, 10, 16 अँड 12. आणि हे कशामध्ये दिलेलं आहे? मिलीमीटरमध्ये. मिलीमीटरमध्ये दिलेलं आहे याचा सम ऑफ क्वांटिटीज. एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तुम्ही इथं असं पण लिहू शकता, सम ऑफ द गिव्हन रेनफॉल. हे पण लिहू शकता तुम्ही. पण हे सोपं आहे, सगळ्या गणितामध्ये आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. सम ऑफ क्वांटिटीज डिवायडेड बाय नंबर ऑफ क्वांटिटीज.
मग सम ऑफ क्वांटिटीज काय येणार 9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12 अँड नंबर ऑफ क्वांटिटीज किती येणार 1 वीकचं दिलेलं आहे म्हणजे इथं पण किती येणार 7. आता बेरीज करायची 20 आणि 20 40 आणि 10 50 50 आणि 20 70 70 आणि 10 80 86 86 डिवायडेड बाय 7. मग 7 याला डिवाइड करा 7 1 जा 7 याच्यामध्ये येईल हे कशामध्ये पॉईंटमध्ये 7 1 7 7 2 14 परत इथं 2 उरले पॉईंट 2 पर्यंतच करायचं परत 7 2 14 6 उरले 7 8 56 पूर्ण करायचं नाही कारण तो रिक्युरिंग येतो 12.28 मिलीमीटर. आता मिलीमीटर आलं आपलं आन्सर. आता आपल्याला वर्ड एक्झाम्पल आहे म्हणून कशामध्ये आन्सर लिहायचं आपल्याला शब्दामध्ये आन्सर लिहायचं की द ॲव्हरेज रेनफॉल of a week is 12.28 millimeter. 12.28 millimeter. सोपं आहे ना खूप. बघा सेकंड एक्झाम्पल आहे आता. ड्युरिंग द ॲन्युअल फंक्शन ऑफ स्कूल a woman's self-help group had set up a snacks stall. Their sales every hour were worth rupees 960. बघा गिव्हन क्वांटिटीज आपल्याला लिहायच्या 960 त्याच्यानंतर 830 945 800 800 and 800 847 and 970. बघा दिसतंय का तुम्हाला गिव्हन लिहायचं आहे आपल्याला 960 830 945 800 and 847 या सगळ्या गिव्हन क्वांटिटीज आहेत आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे रिस्पेक्टिव्हली व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ द आवरली सेल. तुम्हाला ॲव्हरेज काढायची मग आपण फॉर्म्युला लिहिणार ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ क्वांटिटीज divided by number of quantities. मग ह्या क्वांटिटीज व्हॅल्यू पुटअप करायची 960 प्लस 830 प्लस 945 प्लस 800 प्लस 847 प्लस 970 आणि किती आहेत ह्या क्वांटिटीज 1 2 3 4 5 6 क्वांटिटीज आहे. आता याचं ॲडिशन करायचं. बघा तुम्हाला जर असं आलं नाही तर तुम्ही उभी मांडणी करून तुम्ही त्याचं ॲडिशन करू शकता. पण आता बघा युनिट प्लेसला इथं फक्त 7 आहेत आणि इथं 5 आहेत. 7 आणि 5 12 हातचाला 1 मग 7 आणि 1 8 8 आणि 4 12 12 आणि 4 16 17 18 19 19 आणि 6 25 हातचाले 2 9 2 11 11 आणि 8 19 19 27 27 आणि 9 36 36 आणि 8 44 44 आणि 9 53 डिवायडेड बाय 6. आता डिव्हिजन करायचं रफमध्ये इथं 5 3 5 2 डिवायडेड बाय 6 6 8 48 5 6 9 54 1 6 2 12 पूर्ण गेला हा कंप्लीट डिवाइड झालं 892 युनिट लिहायचं इथं रुपीज. ह्याला आपलं आन्सर. आता शब्दामध्ये लिहायचं देअरफॉर ॲव्हरेज सेल इज 892 रुपीज. शब्दामध्ये उत्तर लिहायचं देअरफॉर ॲव्हरेज सेल इज 892 रुपीज. कळालं. थर्ड एक्झाम्पल आहे आता. बघा द ॲन्युअल रेनफॉल
इन विदर्भा इन 5 days इज गिव्हन बिलो. 5 दिवसाचा ॲव्हरेज रेनफॉल दिलेला आहे. इज गिव्हन बिलो. व्हॉट इज द ॲव्हरेज रेनफॉल फॉर दोज 5 years. मग आता ॲन्युअल रेनफॉल म्हणजे काय, वर्षाचा दिलेला आहे, वर्षभराचा पाऊस किती पडला ते दिलेलं आहे. इन विदर्भ इन 5 years इज गिव्हन बिलो, म्हणजे 5 वर्षाचा दिलेला आहे आणि तो किती दिलेला आहे बघा. पहिल्या वर्षी आहे, गिव्हन आपण इथं लिहिणार आहोत 900 मिलीमीटर, 650 मिलीमीटर, 450 मिलीमीटर, त्याच्यानंतर 733 मिलीमीटर अँड 400 मिलीमीटर असं 5 yearsचं दिलेलं आहे. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे, ॲव्हरेज रेनफॉल विचारलेलं आहे. मग ॲव्हरेजमध्ये आपण करणार आहोत सम ऑफ क्वांटिटीज डिवायडेड बाय नंबर ऑफ क्वांटिटीज. मग सम ऑफ क्वांटिटीज किती येणार, 900 प्लस 650 प्लस 450 प्लस 733 प्लस 400 आणि किती इयर आहेत हे 5, म्हणून डिवायडेड बाय 5 केलं. तर ॲडिशन करायची परत याची 3, त्याच्यानंतर 5 प्लस 3, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, चला 1, 5 आणि 7 12, 12 आणि 4 16, 16 आणि 6 22, 22 आणि 9 31 डिवायडेड बाय 5. बघा इथं 3133 डिवायडेड बाय 5. 5 सखे 30, 1 उरला, 5 दोन्ही 10, 3 उरले, वरून 3 घेतले परत, 5 सखे 30, पॉईंट घेतला एक इथं 0, परत 5 सखे 30 इज इक्वल टू 626.6 मिलीमीटर. हे आलं आपलं आन्सर. आता शब्दात उत्तर लिहायचं आपल्याला. काय विचारलेलं आहे तुम्हाला, ॲव्हरेज रेनफॉल फॉर 5 years. मग इथं लिहिणार आपण देअरफॉर ॲव्हरेज रेनफॉल फॉर 5 years is 626.6 मिलीमीटर. कळालं, एवढं सोपं आहे. ॲडिशन, फर्स्ट कॅरी आउट ॲडिशन अँड देन डिव्हिजन. 4th एक्झाम्पल आहे आपलं आता लास्ट या प्रॅक्टिस सेटमधलं. अ फार्मर बॉट सम सॅक्स ऑफ ॲनिमल फीड. द वेट ऑफ सॅक्स आर गिव्हन बिलो इन किलोग्रॅम. अँड व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक्स. म्हणजे तुम्हाला इथं फार्मरनी जे जनावरांचं खाद्य असतं त्याचे काही बॅग्स आणलेले आहेत आणि त्याचं वेट तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला काढायचं आहे ॲव्हरेज वेट. गिव्हन आधी आपण लिहिणार आहोत. गिव्हनमध्ये काय क्वांटिटी दिलेल्या आहेत आपल्याला बघा, 49.8, 49.7, त्याच्यानंतर 49.5, 50, 48.9, त्याच्यानंतर 49.2 आणि लास्ट आहे 48.8 kg, किलोग्रॅममध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आता आपल्याला काढायचं आहे ॲव्हरेज. मग ॲव्हरेज आपण काढणार. ॲव्हरेज इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचा सम ऑफ क्वांटिटीज डिवायडेड बाय नंबर ऑफ क्वांटिटीज. क्वांटिटीज मांडायच्या. आता हे सगळे पॉईंटमध्ये संख्या, फक्त ही 50ला पॉईंट दिलेला नाही आहे, मग त्याला आपण पॉईंटमध्ये करायचं. 50 पॉईंट नाही तर पॉईंट देऊन 0, म्हणजे आपलं ॲडिशन चुकत नाही. 49.8 प्लस 49.7 प्लस 49.5 प्लस
50.0 आपण 0.0 दिला प्लस 48.9 प्लस 49.2 प्लस 48.8 प्लस 48.8. आता इथं आणि किती आहेत नंबर ऑफ क्वांटिटीज बघा 1 2 3 4 5 6 7 क्वांटिटीज आहे. ॲडिशन करायचं आता 8 आणि 2 10 10 आणि 9 19 19 आणि 5 24 24 आणि 7 31 31 आणि 8 39 हातच्याले 3 8 आणि 3 11 11 आणि 9 20 20 आणि 8 28 28 आणि 9 37 37 आणि 9 37 आणि 9 46 46 आणि 9 55 परत हातच्याले 5 5 आणि 4 9 बघा 4ची बेरीज करून घेऊ आपण आणि मग 5 हातचे मिळू 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सक 24 24 आणि हे 5 आणि 5 10 34.9 डिवायडेड बाय 7. असं आलं नाही तुम्हाला तर तुम्ही उभी मांडणी करून बेरीज करू शकता. डिवायडेड बाय 7 बघा 7 चौक 28 7 9 63 पॉईंट घेतला इथं 7 चौक 28 परत 1 उरला 7 1 7 दोनच पॉईंटपर्यंत करायचं 49.41 kg. देअरफॉर शब्दामध्ये उत्तर लिहायचं आता ॲव्हरेज वेट देअरफॉर average weight of sack is 49.41 kg. सोपं आहे खूप. फॉर्म्युला लक्षात ठेवा. सम ऑफ क्वांटिटीज इथं तुम्ही त्या क्वांटिटीजचं नाव पण लिहू शकता. नंबर ऑफ क्वांटिटीज डिवायडेड बाय नंबर ऑफ क्वांटिटीज. आधी ॲडिशन कॅरी आउट करायचं मग त्याला नंबर ऑफ क्वांटिटीजनी डिवाइड करायचं आणि जर पॉईंटमध्ये आन्सर येत असेल तर 2 डेसिमल प्लेसेसपर्यंत आन्सर काढायचं. फक्त युनिट लिहायला विसरायचं नाही आन्सर लिहिताना. आणि शाब्दिक गणितामध्ये शब्दामध्ये वर्डमध्ये आन्सर लिहायला विसरायचं नाही. नाव कंप्लीट दिस प्रॅक्टिस सेट 54 इन युअर होमवर्क नोटबुक.